सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये जो आपण टॉपिक टीच केला होता तो टॉपिक होता आपला एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. कोणता टॉपिक होता? एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. तर आपण एनर्जी फाइंड आउट केली, एनर्जीचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं, ज्यामध्ये एनर्जी आपली मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होत होती? स्टोर. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एनर्जी डेन्सिटी. आज आपल्याला कशाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे? एनर्जी डेन्सिटी. सो फर्स्ट वन, डेन्सिटी म्हणजे काय होत असतं रे? मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय होते? मास पर युनिट व्हॉल्यूम. ऑनली डेन्सिटी, मास पर युनिट व्हॉल्यूम. तर एनर्जी डेन्सिटी काय होणार? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी काय होणार? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि एनर्जी आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. एनर्जी आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. एनर्जीचं आपलं इक्वेशन काय होतं? हाफ एल आय स्क्वेअर. एनर्जीचं इक्वेशन हाफ एल आय स्क्वेअर हे आपलं एनर्जीचं इक्वेशन होतं. येस ऑर नो? तर आज आपल्याला एनर्जी डेन्सिटीचं एक इम्पॉर्टंट डेरिवेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि हे डेरिवेशन झाले का आपलं फक्त एक डेरिवेशन पेंडिंग आहे आणि या चॅप्टरचे काही प्रॉब्लेम्स. and after that end this chapter. Okay, so first write down the question. Derive an expression for energy density stored at any point in magnetic field. At any point in magnetic field. ओके, आणि ही जी मी डायग्राम ड्रॉ करत आहोत विद्यार्थी मित्रांनो, ही डायग्राम फास्ट ड्रॉ करा. Draw this fast. Continue. तो विद्यार्थी मित्रांनो, हा आपला एक सोलेनॉइड आहे. या सोलेनॉइडच्या आत आपली मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिसत असणारच. आता मला एनर्जी डेन्सिटी या टॉपिकचं डेरिवेशन फाइंड आउट करायचं आहे. तर एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय होणार? एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय होणार? एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. तर त्यासाठी आधी आपल्याला एनर्जी स्टोर्ड हे डेरिवेशन माहित पाहिजे. आणि एनर्जी स्टोर्ड हे डेरिवेशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्येच घेतलं आहे. येस ऑर नो? आधी काही थेरॉटिकल पोर्शन आहे, लवकर नोट करा.
consider a long solenoid having length L consider a long solenoid having length L, comma, cross sectional area capital A, cross sectional area capital A, and current flowing through it. मी लेंथ इंडिकेट नाही केली वाटते, डायग्राम मध्ये तुम्ही लेंथ पण इंडिकेट करून टाकाल. लेंथ स्मॉल एल नी इंडिकेट कराल. लेंथ कशाने इंडिकेट कराल? स्मॉल एल. हा काय दिलं बेटा नंतर? अँड करंट फ्लोइंग थ्रू इट इज कॅपिटल आय as shown in figure. After that बघा, लेट, आता मी काही ना काही कन्सिडरेशन करत आहो, ते कन्सिडरेशन थोडे चांगल्या प्रकारे समजून घ्या. लेट V इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोलेनॉइड. लिहा आधी. लेट V इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोलेनॉइड. लिहिलं लेट V इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोलेनॉइड इन ब्रॅकेट V इक्वल टू कॅपिटल A इंटू L. कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कोणता येणार आता? एरिया इंटू लेंथ. बघा, सपोज ही बॉटल आहे, बरोबर. या बॉटल मध्ये तितकंच वॉटर येणार जेवढं या बॉटलचा व्हॉल्यूम असणार. यस ऑर नो? मग या बॉटलचा व्हॉल्यूम कशावर डिपेंड राहणार? याचा एरिया, याचा आणि याची लेंथ. सो व्हॉल्यूम इक्वल टू काय लिहिलं मी? एरिया इंटू लेंथ. एनी डाऊट? नेक्स्ट, कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल. कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल. एल म्हणजे इंडक्टन्स, स्मॉल एल म्हणजे लेंथ. लिहा इंडक्टन्स पर युनिट लेंथ. इंडक्टन्स पर युनिट लेंथ. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो? इंडक्टन्स पर युनिट लेंथ. हे लिहिल्याबरोबर ब्रॅकेट मध्ये फॉर सोलेनॉइड लिहिलं फॉर सोलेनॉइड. हा लक्ष द्या इकडे. फॉर सोलेनॉइड इंडक्टन्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू असणार μ0 n स्क्वेअर ए. इंडक्टन्स पर युनिट लेंथ मध्ये सोलेनॉइडची व्हॅल्यू काय राहणार? μ0 n स्क्वेअर ए. μ0 म्हणजे ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी. μ0 म्हणजे n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, n म्हणजे, आणि ए म्हणजे काय येतात? क्रॉस सेक्शनल एरिया. तर फॉर सोलेनॉइड इंडक्टन्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू काय असते? μ0 n स्क्वेअर ए. हे सगळं कन्सिडरेशन लक्षात पाहिजे, तेव्हाच डेरिव्हेशन येणार. राईट डाऊन. इन ब्रॅकेट फॉर सोलेनॉइड काय लिहिलं? L/L इक्वल्स टू μ0 n स्क्वेअर ए. आफ्टर दॅट आणखी त्याखाली स्मॉल यू आणि त्याच्या बेसमध्ये बी म्हणजे एनर्जी डेन्सिटी. UB एनर्जी डेन्सिटी. लिहिलं एनर्जी डेन्सिटी. ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता. आता एनर्जी डेन्सिटी म्हणजेच मी काय सांगितलं होतं? एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. लिहा एनर्जी डेन्सिटी म्हणजेच काय? एनर्जी स्टोर्ड
पर युनिट व्हॉल्यूम. And last, magnetic field of solenoid. Sorry. असं लिहा पहिले. B equal to magnetic field of solenoid. B equal to magnetic field of solenoid. In bracket, B equal to mu 0 Ni. B equal to mu 0 Ni. आता मॅग्नेटिक फील्ड केव्हा प्रोड्यूस होते? जेव्हा काय फ्लो होते? करंट. जेव्हा काय फ्लो होते? करंट फ्लो झाल्यावरच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते. यस ऑर नो? मग बी इक्वल टू काय लिहिलं मी? म्यू 0 Ni. हे झालं सगळं आपलं कन्सिडरेशन. आता आपण स्टार्ट करू डेरिवेशन. डेरिवेशन खूप सिंपल आहे. जर या सगळ्या जे आपण लेट केलंय ना कन्सिडरेशन व्हॅल्यू, या जर लक्षात ठेवल्या, जसं आपला ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तसं नेमकं फक्त जर सोलेनॉइड असलं, काय असलं तर त्यासाठी हे पूर्ण काय आपलं कन्सिडरेशन. समजलं मी काय बोललो तर? ओके. आता डायग्राम कडे येऊ डबल आपण. as shown in above figure, the magnetic field is produced inside the solenoid का outside the solenoid? The magnetic field is produced inside the solenoid. Inside the solenoid है ना, का outside है? लिहा. As shown in figure, the magnetic field is produced as shown in figure. The magnetic field is produced inside the solenoid. Inside the solenoid. Next point. Therefore, energy stored in magnetic field. Therefore, energy stored in magnetic field is given by energy stored in magnetic field is given by. लक्ष द्या. आता मी म्हटलंय एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. काय होतं आपलं एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला? एनर्जी स्टोर्ड काय होता? हाफ एल आय स्क्वेअर. एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला हाफ एल आय स्क्वेअर होता का? कन्फर्म? कारण आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ते डिराईव्ह केलं. हा होता आपला एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला, हाफ एल आय स्क्वेअर. दज आता फाइंड आउट काय करायचं आहे मला? एनर्जी डेन्सिटी ना. काय फाइंड आउट करायचं आहे? तुम्हाला इक्वेशन कोणाचं डिराईव्ह करायला लावलं? एनर्जी डेन्सिटी. दज एनर्जी डेन्सिटी काय होते? एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी स्टोर्ड पर युनिट. एनर्जी डेन्सिटी म्हणजेच काय होते? एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी आपण कशाने डिनोट केली? UB. कशाने? इक्वल टू एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे येणार एनर्जी स्टोर्ड पर युनिट काय येणार? व्हॉल्यूम. UB चा फॉर्म्युला काय येणार मग? एनर्जी स्टोर्ड अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी स्टोर्डचा हाफ एल आय स्क्वेअर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला ए इंटू एल आहे ना. आता मी एल अपॉन एल सेपरेट लिहितो आणि 1/2 आय स्क्वेअर अपॉन काय येणार? ए.
बघा याला जर मी लिहिलं यल अपॉन यल, काय लिहिलं आधी मी यल अपॉन यल इंटू काय राहिला हाफ, यल अपॉन यल लिहिलं, मग राहिला हाफ, पुढं आय स्क्वेअर अपॉन काय ए, यल अपॉन यल इंटू हाफ आय स्क्वेअर अपॉन ए. एनी डाउट? अगेन फॉर अ सॉलिनॉइड, फॉर अ सॉलिनॉइड यल अपॉन यल ची व्हॅल्यू मी मला ऑलरेडी लिहून दिली आहे, म्यू 0 एन स्क्वेअर ए. काय लिहून दिली आहे व्हॅल्यू मी? म्यू 0 एन स्क्वेअर ए. येस ऑर नो? सो यू बी यल बाय यल ची व्हॅल्यू काय येणार सांगा? म्यू 0 एन स्क्वेअर ए इंटू हाफ आय स्क्वेअर अपॉन ए. ए गेट काय राहिला? म्यू 0 एन स्क्वेअर आय स्क्वेअर, म्यू 0 एन स्क्वेअर आय स्क्वेअर ही व्हॅल्यू राहिली. हाफला मी समोर घेतो, हाफ काय राहिला? म्यू 0 एन स्क्वेअर ए स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? सॉरी, म्यू 0 एन स्क्वेअर आय स्क्वेअर. एनी डाऊट? हे समजलं इथपर्यंत कसं आलं सर्वांना? आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्यानंतर एसी सर्किट, म्हणजे आता फिजिक्सचे जे पण चॅप्टर बाकी आहे ना यामधले फक्त 2 किंवा 3च चॅप्टर असे आहेत ज्यामध्ये थेरी आहे आणि जे एका एका हप्त्यामध्ये एंड होतात. इतके छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. आणि हे जे मी चॅप्टर्स आता तुम्हाला टीच करत आहो यामध्ये प्रॅक्टिस जास्त पाहिजे. लक्षात येत आहे का मी काय बोलत आहोत? म्हणून डेली या चॅप्टरचा अभ्यास करा, डेली थोडं थोडं तरी वाचा. लक्षात येत आहे का? आणि उद्या टेस्टसाठी सर्वांनी प्रेझेंट राहा. राईट डाऊन दिस फास्ट. कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता युबी इक्वल टू आहे हाफ म्यू 0 एन स्क्वेअर आय स्क्वेअर. ओके, अगेन मी ऍज इट इज लिहितो हाफ म्यू 0 एन स्क्वेअर आय स्क्वेअर. या इक्वेशनला मी आता रिअरेंज करत आहो. ते कशासाठी ते आधी समजून घे जा. रिअरेंज अबो इक्वेशन, रिअरेंज अबो इक्वेशन. आपण जेव्हाही कोणतेही इक्वेशन रिअरेंज करतो तर ती इक्वेशन चेंज होत असते का? व्हॅल्यू तीच असते, त्याला फक्त आपण रिअरेंज करतो. बघा आता यू बी हाफ म्यू 0 स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर. तर आपण मला काय करावं लागणार? म्यू 0 काय केलं मी समजलं का? इथे मी म्यू 0 चा काय केला? स्क्वेअर. तर अपॉन काय केलं? म्यू 0. म्यू 0 म्यू 0 गेट, तर बराबर म्यू 0 येणार. येस ऑर नो? इट्स अ रिझन. we know that the magnetic field of solenoid is given by काय असते? B इक्वल टू म्यू 0 एन आय. लिहून दिलाय मी तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड काय असते? म्यू 0 एन आय. मग इथं म्यू 0 स्क्वेअर आहे, एन स्क्वेअर आहे, आय स्क्वेअर आहे, तर बी चा पण काय होणार? स्क्वेअर. म्यू 0 स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर, तर बी चा पण काय होणार? स्क्वेअर. हेन्स UB as it is equal to म्यू 0 स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर म्हणजे काय येणार? बी स्क्वेअर. समजलं का? बी स्क्वेअर का बरं आलं तर सर्वांना? का बरं? म्यू 0 एन आय म्हणजे बी, आणि या तिन्ही टर्मचा स्क्वेअर आहे म्हणजे बी चा पण काय येणार? स्क्वेअर. मग हा जर बी चा स्क्वेअर झाला तर अपॉन काय राहिला? ट्वाइस म्यू 0.
हे झालं तुमचं फायनल एक्सप्रेशन. आणि यानंतर काय लिहा, दिस इज द एक्सप्रेशन फॉर क्वेश्चन ऍज इट इज. दिस इज द एक्सप्रेशन फॉर बोला एनर्जी डेन्सिटी स्टोर्ड ऍट एनी पॉइंट इन मॅग्नेटिक फील्ड. इज दॅट क्लिअर? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, राईट डाऊन दिस.